मुलांनो, आज आपण गणित गाडी या शैक्षणिक साहित्याची ओळख करून घेणार आहोत। यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या गाड्या दिलेल्या आहेत, त्याच्यावर गणिती क्रिया दिलेल्या आहेत। यातील एक गाडी मी तुम्हाला प्रथम जोडून दाखवेन आणि मग आपण दुसऱ्या गाड्या जोडायच्या आहेत। या गाडीची सुरुवात बाणाने होणार आहे। बाणाचा आकार आपण प्रथम कुठे आहे शोधूया। हे बघा बाण, त्याच्यामध्ये बाण झाल्यानंतर 25 ही संख्या आलेली आहे। आता ही गाडी पाहिल्यानंतर विस्तारित रूपांची गाडी आहे, तर 25चं विस्तारित रूप किती येतं 20 अधिक 5। त्याच्यानंतर दुसरा डब्बा आलेला आहे, 38 ही संख्या आलेली आहे। 38चं विस्तारित रूप 30 अधिक 8। त्याच्यानंतर 52 ही संख्या आलेली आहे। 52चं विस्तारित रूप 50 अधिक 2। त्यानंतर पुढचा डब्बा आहे 69। 69चं विस्तारित रूप आलेलं आहे 60 अधिक 9। आणि अशा प्रकारे आपली गाडी पूर्ण झालेली आहे। शेवटी हसरा चेहरा आलेला आहे। आता मी तुम्हाला अजून एक गाडी सर्वांच्या मदतीने आपण सोडवणार आहोत। ही गाडी कशाची आहे ते आपण पाहूया। प्रथम आपण असे डबे लावून घेऊया। घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की गाडीची सुरुवात कशापासून होते सांगा, बाणाने। म्हणजे कोणतं घ्यावं लागेल ह्यातली गाडी, डब्बा, हा डब्बा घ्यावा लागेल। आता काय दिले ह्या डब्यावर 15 वजा 5। बरोबर, 15 वजा 5 म्हणजे किती येणार उत्तर 10। मग कुठं आहे तो डब्बा, हां बरोबर। याच्यानंतर पुढची संख्या वाचा बघू, काय दिली 20 वजा 5। छान, 20 मधून 5 गेल्यानंतर किती राहणार 15 म्हणजे हा डब्बा आला। छान। आता पुढचं काय आहे 10 वजा 5 म्हणजे किती उत्तर येणार 5। हा डब्बा पुढचा आला। त्याच्यानंतर पुढची संख्या काय दिली बघा 40 वजा 40। 40 वजा 40 किती आले 0 आले आणि पुढं हसरा चेहरा आलेला आहे, म्हणजे आपली गाडी पूर्ण झाली। आता तिसरी एक गाडी आपण घेऊया। प्रथम हे आपण असे डबे मांडून घ्यायचे, म्हणजे आपल्याला कोणती क्रिया आलेली आहे गणिती क्रिया ते लक्षात येईल। बघा डब्याची सुरुवात कुठून करूया आपण, बाणापासून। हां म्हणजे 5 आले। आता कशाची गाडी आली आहे लक्षात येते का तुमच्या, कशाची आहे बघा गुणाकाराची, बरोबर। म्हणजे 5 उत्तर येणारा गुणाकार कुठं आहे, हा दुसरा डब्बा, बरोबर। पुढचं किती उत्तर आहे बघा हे 8, म्हणजे 8 येणारा कोणता उत्तर गुणाकार आहे 8 गुणिले 1। त्याच्यानंतर 9 हे डब्बा बसला। त्याच्यानंतर शेवटी कुठला बसणार हसरा चेहरा बसला, म्हणजे आपली गाडी काय झाली पूर्ण झाली। अशा प्रकारे आपण ह्या गाड्या जोडलेल्या आहेत, याच्यावर गणितीय वेगवेगळ्या क्रिया पूर्ण केलेल्या आहेत। अशाच प्रकारच्या भरपूर गणितीय क्रिया असणाऱ्या यामध्ये गाड्यांचे संच आहेत, ते वापरून आपण आपलं गणितीय ज्ञान या गाड्यांच्याद्वारे वाढवू शकतो।